तुम्हाला सुरुवात करायची आहे, बट सुरुवात करण्याआधी तुमच्या मनामध्ये हा डाऊट आलाय की सुरुवात तर मी करेन, बट सुरुवात केल्यानंतर मला प्रॉपर ट्रेनिंग मिळणार का, मला प्रॉपर सपोर्ट मिळणार का, कारण की मला आता काहीच येत नाही, तर मला प्रॉपरली शिकवलं जाणार का, मला सपोर्ट मिळणार का. जर हा सेम डाऊट तुमच्या पण मनामध्ये आला असेल ना, तर आता व्हिडिओमध्ये समोर मी अशा लोकांचे फीडबॅक दाखवणार आहे तुम्हाला, ज्यांनी रिसेंटलीच करिअर फेजमध्ये वर्क स्टार्ट केलाय आणि लाईव्ह मी त्यांचा फीडबॅक घेतलाय की तुम्हाला सपोर्ट मिळतंय का, तुम्हाला गायडन्स मिळतंय का. जे पण तुमच्या मनामध्ये डाऊट्स असतील ना, त्यांचे आन्सर मी नाही तर ते स्वतः देणार, ज्यांनी रिसेंटलीच करिअर फेजमध्ये पॅकेज घेऊन सुरुवात केलंय. म्हणून या व्हिडिओला एंड पर्यंत पहा, तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होऊन जाणार. आवाज क्लिअर आहे? If yes, then type as yes in chat box. Okay, 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 okay. बाय द वे, जे पण बिगिनर्स आहेत ज्यांनी रिसेंटली करिअर फेज मध्ये स्टार्ट केलंय, ज्यांनी लाईक 1-2 दिवसापूर्वी, 2-3 दिवसापूर्वी, 4-5 दिवसापूर्वी करिअर फेज मध्ये वर्क स्टार्ट केलंय, सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन्स अँड वेलकम टू करिअर फेज. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. हॅलो, काय झालं यार? तुझा नेटवर्क इश्यू असेल, सगळेजण मीटिंग मध्ये आहेत. हा, नेटवर्क इश्यू चेक कर, नेटवर्क चेक कर. ओके, सो मला सांगा कोण कोण बिगिनर्स आहेत ज्याने रिसेंटली वर्क स्टार्ट केलंय लास्ट वीक मध्ये, म्हणजे मागच्या हप्त्यामध्ये. कोण कोण बिगिनर्स आहेत? टाइप मी, ME. सुधामती जी, सुवर्णा जी, संकेत जी, जस्मिता जी, समृद्धि जी, तेजस, आर्या. ओके 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 ओके, ठीक आहे. म्हणजे मोस्टली बिगिनर्स आहेत या सेशन मध्ये. ठीक आहे, आणि हा बिगिनर साठी सेशन असणार आहे. आणि हे तुमचं आय थिंक फर्स्ट सेशन असेल, राईट? माझ्यासोबत फर्स्ट सेशन असेल, मराठी सेशन. आय एम मृणाली. ओके, माझी व्हिडिओ क्वालिटी क्लिअर आहे का? मला वाटत नाही क्लिअर आहे. व्हिडिओ क्वालिटी क्लिअर आहे? ठीक आहे जी. कॅमेरा ऑन करून बसा रे, कॅमेरा ऑन करून बसा सर्वजण. एक रूल आहे ट्रेनिंगचा की कॅमेरा ऑन करून बसणे. ठीक आहे, जसं आपण क्लासेस अटेंड करतो, जॉब मध्ये करत असाल तुम्ही तर जॉब मध्ये पण आपल्याला फिजिकली अवेलेबल राहावं लागते, तशाच पद्धतीने ट्रेनिंग सेशन्स मध्ये सुद्धा कॅमेरा ऑन करून बसत जा. जर बाहेर असाल, ट्रॅव्हल करत असाल, देन कॅमेरा ऑफ राहिला तर ठीक आहे, बट एका जागी बसून अटेंड करत आहात तर कॅमेरा ऑन करून बसा. त्याने मला पण ठीक वाटते की लाईक मी कोणातरी गाईड करतोय, कोणातरी ट्रेनिंग देत आहे. सो प्लीज, आय रिक्वेस्ट यू, कॅमेरा ऑन करून बसा. ओके, ठीक आहे. तर आधी मी एक फीडबॅक घेणार आहे, फीडबॅक सेशन. स्टार्टिंगचे 10 ते 15 मिनिट फीडबॅक सेशन. फीडबॅक सेशन मध्ये काय होत असतो की जसं की तुम्ही बिगिनर्स आहात, ठीक आहे, तर बिगिनरला मी अनम्यूट करणार आणि अनम्यूट करून काही क्वेश्चन विचारणार, तुम्हाला त्याचा आन्सर द्यायचा आहे. ठीक आहे, क्वेश्चन कसे? क्वेश्चन राहणार पूर्णपणे करिअर अफेअर्सच्या रिलेटेड. म्हणजे तुम्ही वर्क स्टार्ट केलं, तर वर्क स्टार्ट केल्यानंतर जे करिअर अफेअर्स सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो किंवा सपोर्ट प्रोव्हाइड करतो, ते तुम्हाला प्रॉपरली मिळत आहे की नाही मिळत आहे. हा, आणि जर नसेल मिळत तर ते इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करणार मी. कुठं प्रॉब्लेम येत असेल तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे, तर बिगिनर साठी असणार आहे स्टार्टिंगचे 10 ते 15 मिनिट, देन मग समोर सेशन स्टार्ट होणार आपलं, जे ऍक्च्युअल टॉपिक आहे आजचं किंवा जे मी टॉपिक बद्दल तुम्हाला सांगणार आहे ते टॉपिक. बट स्टार्टिंगला हे करणं इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून बिगिनरला कोणती पण प्रॉब्लेम नाही झाली पाहिजे, आणि प्रॉब्लेम येत असेल तर सोल्युशन मिळालं पाहिजे. ठीक आहे, तर आता जितके पण बिगिनरने मी टाईप केलं होतं कमेंटमध्ये, मी सर्वांना एक एक करून अनम्यूट करणार. तुम्हाला कॅमेरा ऑन करायचा आहे आणि जे प्रश्न विचारेल मी तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. ओके, ठीक आहे. सो फर्स्ट सुधामती जी, तुम्हाला मी अनम्यूट करत आहे. कुठं आहे, कुठं 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 कुठं? ओके, ठीक आहे. तुमच्याकडे रिक्वेस्ट आली असेल अनम्यूट साठी, तुम्ही एक्सेप्ट करा. माझा आवाज येत आहे तुम्हाला? येस सर. हो. ओके, तुम्ही कॅमेरा ऑन करण्यामध्ये कम्फर्टेबल आहात का? नाही. अच्छा, का बाहेर आहात का तुम्ही? नाही, घरीच आहे, पण थोडासा डिस्टर्बन्स ओके, अजून मधून होईल म्हणजे. ठीक आहे ठीक आहे, नो प्रॉब्लेम. लाईक माझे काही प्रश्न आहेत, त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे,
ओके, हा सो माय सर. फर्स्ट क्वेश्चन इज की तुम्हाला प्रॉपर कॅरियरच्या साईडने ट्रेनिंग्स मिळत आहेत का? आता हे 2 मीटिंग अटेंड केल्या होत्या. तर त्यामध्ये समजलं की नेमकं म्हणजे 50% तर समजलेलं की काम कसं करायचंय. ओके. स्किल्स आपण आधी लर्न करून त्यानंतर आपण ऍप्लिकेशन पण करू शकतो आणि विथ सोशल मीडियाचा अप्रोच घेऊन पण आपण ते करू शकतो. नो नो नो, दिस इज नॉट माय क्वेश्चन. माझं क्वेश्चन जस्ट हे आहे की जसे की तुम्ही सुरुवात केलं, तर मी सुरुवात करण्याच्या आधी हे म्हटलं होतं की सुरुवात केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग मिळणार. तर तुम्हाला ट्रेनिंग मिळायला सुरुवात झाली आहे का? तुम्हाला ट्रेनिंग मध्ये आता हो जस्ट सर. कारण आता ही तुमचं फर्स्ट आहे आणि मागचे मी 2 को फाउंडर आणि फाउंडर सरांचं बघितलेलं. ओके, आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं सगळं म्हणजे सगळे जे बिगिनर्स आहेत सर्वांनाच एक टास्क असतो 10 डे ट्रेनिंगचा. फर्स्ट सक्सेस ब्लूप्रिंट, सेकंड अफिलिएट ट्रेनिंग. सो हे तुमचं कंप्लीट झालं का? की कंप्लीट व्हायचंय, कंप्लीट हो करत सर. आहात? केलंय मी. कंप्लीट झालंय. हो, हो. आणि तुम्ही किती दिवसापूर्वी अफिलिएटचं start थोडंसं केलं? मी 3 दिवसापूर्वी बहुतेक. 3 ते 4 दिवसापूर्वी. दिवसामध्ये तर कंप्लीट केलं तुम्ही? हां सर. बापरे, खूप कारण फास्ट आहात. आता सध्या कारण आता सध्या मी घरीच आहे. सध्या सुट्ट्याच आहेत मला. तर त्यामुळे मी ते बघितलं आणि त्यातले पॉइंट नोट डाउन करून घेतले बऱ्यापैकी. ठीक आहे. मग जशा पद्धतीने तुम्हाला शिकवल्या जात आहे, त्या सर्व गोष्टी तुम्हाला कळत आहेत का? की काही लाईक असं खूप जास्त डिफिकल्ट आहे, मला अजिबातच कळत नाही, असं काही होतंय का? नाही, नाही. कळत आहे ना? हो. ठीक आहे जी. ओके. सो आता जे पण गोष्टी तुम्हाला नाही कळल्या, तर ते विचारण्यासाठी मी पण आहे. तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करून ते विचारू शकता. जर तुम्ही लाइक लेगेसी, इन्फिनिटी किंवा प्राईम घेतलं असेल, तर तुम्हाला मॅनेजर सपोर्ट सुद्धा मिळाला असेल. तुम्ही त्यांच्यासोबत सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे मॅनेजर कोण आहेत? कोणत्या पॅकेजने सुरुवात केलं होतं तुम्ही? लेगसीने केलेलं सर. ओके, ग्रेट. देन तुमचे मॅनेजर कोण आहेत? मॅनेजर असाइन झाले असतील ना तुम्हाला? हो, हो. नाव काय मी मॅनेजर? अजून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला नाही सर. त्यांचं अंकित नाव काय? कुमार. अंकित अंकित कुमार सर. कुमार. ठीक आहे. त्यांच्या साईडने तुम्हाला रिप्लाय आलाय का? फक्त एक करिअर फिक्स कडून मेसेज आलेला की ते तुमचे मॅनेजर्स आहेत म्हणून. ओके. ठीक आहे. उद्या मंडे. मला थोडंसं डाऊट होते तर मी तुमच्याशीच कॉन्टॅक्ट केलेला आहे. ओके. अजून त्यांच्याशी नाही. उद्या मंडे आहे, तर आजपर्यंत नसेल आलं, तर उद्या मंडे पासून मग प्रॉपर त्यांचे रिप्लाय आणि त्यांच्या सेशनचे ट्रेनिंग्स वगैरे त्यांच्या ग्रुपमध्ये यायला सुरुवात होऊन जातील, जे की तुम्हाला अटेंड करायचे आणि त्यांच्यासोबत कनेक्ट राहून तुम्ही आपले डाऊट्स अँड प्रॉब्लेम्स क्लिअर करू शकता. ओके. ओके. हां सर. अजून काही तुमचे प्रॉब्लेम्स वगैरे, काही डाऊट्स वगैरे तुम्ही विचारू शकता. नाही मी तुम्हाला म्हणजे जसं आता हे स्किल जे आहेत ते शिकून मग त्याच्यातून पुढे कसं करायचं ते तुम्हाला मी पर्सनली विचारेन. असं ओके, काही नाही. शुअर, शुअर. अँड येस, या महिन्यामध्ये मी रिक्वेस्ट केलाय करिअरफिस्टला, जसं मागच्या महिन्यामध्ये फ्रीलान्सिंगचा बुटकॅम्प झाला होता, सेम बुटकॅम्प या महिन्यामध्ये पण होणार आहे. तुम्हाला जर लाईक कोणी असेल जो की स्किल्सवरती फोकस करत असेल, देन तुम्हा सर्वांसाठी गुड न्यूज आहे की या महिन्यामध्ये सुद्धा फ्रीलान्सिंग रिलेटेड जे लाईव्ह ट्रेनिंग आहे ते होणार आहेत. ठीक आहे. आणि याचं कन्फर्मेशन ऑलरेडी आलंय करिअरफिस्टमध्ये. सो त्याचे पण सेशन्स होणार आहेत. तर त्या लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला लाईव्ह शिकवलं जाईल की आता ऍज अ फ्रीलान्सर कसं वर्क करायचं. सो ते पण प्रॉब्लेम सॉल्व्ह. ठीक आहे चालेल सर. ओके. ओके, नेक्स्ट मी कुणाला, एक मिनिट मी चेक थँक्यू. करतो जी. सुवर्णाजी मीन्स मृणालीजी, राईट? ओके. आणि म्यूट रिक्वेस्ट आली असेल तुम्हाला. हॅलो, आवाज येते तुम्हाला? हो. जस्ट अ मिनिट, मी तुम्हाला पिन करत आहे. ओके. सो आवाज येते का तुम्हाला? हो. ठीक आहे. तुम्ही पण कॅमेरा ऑन नाही करू शकत का? अनकम्फर्टेबल आहात? हां. ओके, ओके. ठीक आहे. तुमच्या आवाजावरून मला असं कोण वाटतं की तुम्ही एकदमच छोट्या एजच्या? काय एज आहे तुमची? 16. किती? 16. 15? इतक्या कमी एज मध्ये असं ऑनलाईन वर्क वगैरे, पैसे वगैरे कमवण्याचा काय रिझन होता? म्हणजे मी पैसे कमवावा, मी अर्निंग करावं, हे लाईक का आलं माइंड मध्ये? काय रिझन होतं? फॅमिलीसाठी इंडिपेंडेंट होण्यासाठी. इंडिपेंडेंट होण्यासाठी, फॅमिलीला सपोर्ट करण्यासाठी. हे तर खूप चांगली गोष्ट आहे. आय अप्रिशिएट बिकॉज
नाही विचार करू शकत मोस्टली मुली. लाईक सगळ्या मुली असा विचार करतात, मोस्टली मुली असा विचार करतात की माझं कॉलेज कम्प्लीट झालं देन मी जॉब करेन, नाही मिळाली तर काय लग्नच होणार आहे ना. बट इतक्या कमी वयापासून लाईक तो पॅरेंट्सचा विचार करत आहे, पॅरेंट्ससाठी काम करण्याचा विचार करताय, इंडिपेंडेंट होण्याचा विचार करताय, तर खूप चांगली गोष्ट आहे. जितक्या पण इथं मुली बसून आहेत ते सगळ्यांना मी अप्रिसिएट करतो की खूप चांगली गोष्ट आहे, तुम्ही आपल्या पॅरेंट्सचा विचार करतात, तुम्ही आपल्या करिअरचा विचार करतात. सो येस, चांगली गोष्ट आहे. आणि तुझं मृणाली नाव आहे, राईट? हा. ओके, सो इथून झूम वरून पण चेंज करून घे, मृणाली असं असलं पाहिजे, जेणेकरून प्रत्येक मीटिंग मध्ये मला कळेल की हे जे अकाउंट आहे हे मृणालीचं अकाउंट आहे, जेणेकरून मी अनम्यूट करू शकेन मग. ठीक आहे, ओके. मृणाली, लाईक तू काही दिवसापूर्वी स्टार्ट केलं होतं बरोबर, या लास्ट वीक मध्ये स्टार्ट केलं होतं, तर प्रॉपर ट्रेनिंग्स वगैरे मिळत आहेत का? हो. ठीक आहे, म्हणजे जे सांगितलं होतं मी की लाईक सुरुवात केल्यानंतर आता प्रॉपर 10 दिवसाची ट्रेनिंग होणार आहे, ज्याच्यामध्ये सुरुवातीचे 3-4 दिवस जे असतात ते रेकॉर्डेड असतात आणि त्याच्यानंतर ते अफिलिएट ट्रेनिंग असते, अफिलिएट ट्रेनिंग कंप्लीट करायचे असते आणि देन ग्रुपमध्ये जे पण अपडेट्स येतात लाईव्ह ट्रेनिंगचे ते अटेंड करायचे असतात. सो जे रेकॉर्डेड सेशन्स होते 3 ते 4 दिवसामध्ये कंप्लीट करायचे होते, ते झाले का कंप्लीट तुझे की कंप्लीट व्हायचे आहेत? ब्लू प्रिंट झालाय, ऍफिलिएट ट्रेनिंग राहिले कम्प्लीट करायची. ओके, ते कंप्लीट करायचंय तुम्हाला लवकरात लवकर. बाय द वे, जे सक्सेस ब्लू प्रिंट झालंय, सक्सेस ब्लू प्रिंटचा कोर्स, त्याच्यामध्ये सर्व काही तुम्हाला कळलं की लाईक खूप जास्त डिफिकल्ट वाटलं? नाही, समजलं सगळं. सगळं समजलं, म्हणजे लाईक 15 वर्षाच्या मुलीला फर्स्ट टाइम सक्सेस ब्लूप्रिंटचा कोर्स समजत आहे. लाईक सक्सेस ब्लूप्रिंटचा कोर्स कशाचा आहे? बिझनेसचा कोर्स आहे ना. त्याच्यामध्ये माइंडसेट, गोल सेटिंग आणि आपल्या वर्क बद्दल एक्सप्लेन करून सांगितलंय अमनराव सरांनी. तर एक 15 वर्षाच्या मुलीला इतक्या लवकर समजत आहे, तर ही तर खूप चांगली गोष्ट आहे. यासाठी करिअर ऑफिसला पण सिरियसली. ओके, अँड जे अफिलिएट ट्रेनिंग आहे ते स्टार्ट केलं का? हो, आजच स्टार्ट केले. ओके, डन डन डन. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. काही प्रॉब्लेम्स वगैरे, काही डाऊट्स वगैरे असतील तुम्ही मला विचारू शकता आता. नाही, काही डाऊट नाही. ओके, सगळं काही क्लिअर आहे? हो. जी, थँक्यू. तुम्ही म्यूट करू शकता स्वतःला. नेक्स्ट, संकेत. अनम्यूट, एक्सेप्ट. संकेत, अनम्यूट. संकेत, अनम्यूट. मला हे अजिबात आवडत नाही. अरे, रिक्वेस्ट आली असेल बघ संकेत. सॉरी सॉरी, दुसऱ्याला गेलं रिक्वेस्ट. 1 मिनिट. हा, ओके. आवाज येतोय माझा तुला? हॅलो सर. हो. ओके संकेत, सो माझं Yes. फर्स्ट क्वेश्चन हे राहील की कधी स्टार्ट केलं करिअर ऑफिस मध्ये वर्क? किती दिवस झाले? 1 वीक झाले सर. 1 वीक झालाय, ठीक आहे. सो हा. करिअर ऑफिस मध्ये वर्क स्टार्ट करण्याआधी तू कोणता वर्क करत होता, म्हणजे काय करत होता? काहीच नव्हतं करत सर. ओनली रेग्युलर कॉलेज करत होतो फक्त. स्टुडंट आहे, ठीक आहे. कोणत्या क्लासमध्ये? 12th. 12th मध्ये. तू पण कम्फर्टेबल नाही व्हिडिओ ऑन करण्यासाठी? नाही सर, वाय? पब्लिक प्लेस बसलेलो सर. काय करताय पब्लिक प्लेसवर? काय नाही सर, बाहेर आहे, म्हणजे बाहेर गावाला आहे. अच्छा, म्हणजे काही फंक्शन साठी गेले की काय, असंच फिरण्यासाठी? हा. हा. ठीक आहे, ठीक आहे, ओके. कोणत्या हा. क्लासमध्ये? 12th. 12th क्लासमध्ये, म्हणजे यावर्षी बोर्ड्स एक्झाम असतील, राईट? हा. ठीक आहे. मग काही स्टुडंट असे असतात जे की विचार करतात की माझी यावर्षी बोर्डची एक्झाम आहे, माझ्याकडे बिलकुल टाइम नसतो, तर मी हे वर्क करू शकेन का? देन तुझ्याकडे टाइम असतो का करण्यासाठी? हो. म्हणजे ते लोक खोटे बोलतात, हो ना? हा. कारण की प्रत्येक स्टुडंटकडे टाइम तर असतो. जसा कोणता स्टुडंट नाही जो 24 तास पुस्तक धरून राहतो, मोबाईल तर सर्वच हा. वापरत असतात, तर त्याच टाइम मध्ये इथं वर्क करण्यासाठी तू स्टार्ट केलंय, बरोबर? हो. ओके, सो जे ट्रेनिंग्स मिळत आहे करिअरच्या साईडने, ते मिळत आहे प्रॉपरली की नाही? हो. हो सर, मिळत आहेत.
काल जे मेंटॉरशिप सेशन झालं होतं फाउंडर्सचं ते समजलं, अटेंड केलं होतं तू? हो. ओके, कसं होतं सेशन? सर भारी होतं तसं सेशन. भारी होता, हलका नव्हता. हा. ठीक आहे ब्रदर, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आतापर्यंत कोणत्या कोणत्या ट्रेनिंग कम्प्लीट झाल्या? आतापर्यंत पहिली ब्लू प्रिंट झाली. हम्म, त्याच्यानंतर अफिलिएट ट्रेनिंग झाली हम्म. आणि तेवढ्या 2 झाले तर आणि काल सरची एक ट्रेनिंग घेतली पर्सनल मेंटरशिपची. ओके, आणि जेवढं मला माहिती आहे की तुला 1 वीक तर नाही झालंय, लाईक 2-3च दिवस झाल्यात सुरुवात केलेला. सुरुवात केलेले 2 दिवस झाले. बघ, 1 वीक म्हणतो पोट्टा, 1 वीक झालं सुरुवात केला. 2 दिवसामध्ये इतकं लाईक ट्रेनिंग अटेंड केलं, हे पण खूप चांगली गोष्ट आहे. थोडं अभ्यासाकडे पण लक्ष देत जा, पूर्ण याच्यामध्येच देताय टाइम तू. ठीक आहे, असं पण नाही करायचं, थोडा टाइम त्याकडे पण द्यायचं, इकडे पण मॅनेज करून चालत जा. हा, आणि 2 दिवसामध्ये ट्रेनिंग कम्प्लीट केलं, खूप चांगली गोष्ट आहे. आता माझे जे मेंटॉरशिप सेशन आहेत ना, ते काही दिवसामध्ये स्टार्ट होणार आहेत, कारण की ऍट दी एंड तुम्हा सर्वांना मराठीमध्येच काम करायचंय, बरोबर? तुम्ही हिंदी सेशन्स अटेंड करतात, पण हिंदी सेशन्स जस्ट बेसिक्स क्लिअर होण्यासाठी की एक्झॅक्टली वर्क कशा पद्धतीने होतं ते त्याच्यासाठी असते. बट जे माझे सेशन्स होणार, माझे मराठी सेशन्स होणार, त्याच्यामध्ये मी ऍक्च्युअल मध्ये सांगणार की तुम्हाला मराठीमध्ये कशा पद्धतीने काम करायचंय, जे की स्टार्ट होणार नेक्स्ट 2 ते 3 दिवसानंतर. राईट नाव हेल्थ प्रॉब्लेम आहे माझं, त्याच्यामुळे इव्हन मला बोलण्यामध्ये पण त्रास होत आहे. बट मला असं वाटलं की ठीक आहे, सेशन घ्यावं, कारण की एकटा राहण्यापेक्षा तुमच्यासोबत डिस्कस करण्यामध्ये मला खूप चांगलं वाटतंय. माझ्या टीम सोबत डिस्कस करण्यामध्ये मला लाईक खूप छान वाटतंय. सो त्यामुळे मी सेशन घेते, नाहीतर माझी सिच्युएशन पण नव्हती सेशन घेण्याची. बट ओके, आणि काही प्रॉब्लेम्स वगैरे येत आहेत का तुला? नाही. नाही, सर्व काही क्लिअर आहे. काही डाऊट्स वगैरे विचारायचे असेल विचारू शकते. नाही. ओके, ग्रेट. ठीक आहे, नेक्स्ट. एक मिनिट. जस्मिताजी, नेक्स्ट. प्लीज कॅमेरा ऑन कराल तर चांगलं होईल. जस्मिताजी कुठं आहात? आय थिंक मीटिंग लेफ्ट केले त्यांनी, लिव्ह केलं. नाही, आणि म्यूट रिक्वेस्ट आली असेल बघा तुम्हाला जस्मिताजी. हो सर. ओके, तुम्ही पण कॅमेरा ऑफ ठेवलं? नाही, चालू आहे, कॅमेरा ऑन आहे. कुठं आहात तुम्ही? अच्छा, ओके 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 ओके, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. जी जी जी, दिसतंय दिसतंय दिसतंय. ओके, झालं जेवण? हो, चालू आहे. अच्छा, ओके, चालू आहे. जॉईंट फॅमिली आहे ना, मी वर आले ठीक, मीटिंग साठी वर म्हणजे आले. त्यांचं फॅमिलीचं चालू आहे, तुमचं मीटिंग चालू आहे. ठीक आहे, मला हो. वाटलं तुम्ही मीटिंग अटेंड करते वेळी तिकडून पोडी. नाही नाही नाही. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. असं करा, आपण नको कुणी करू पण नका रे असं. ठीक आहे, ओके. सो माझं फर्स्ट क्वेश्चन हे राहील की तुम्ही सुरुवात केलं, आणि मला जेवढं मला माहिती आहे तुम्ही पण रिसेंटली सुरुवात केलं. सो हो. तुम्हाला जे ट्रेनिंग्स मिळत आहेत, लाईक फर्स्ट तर मी सगळ्यांचं सेमच असते की तुम्हाला जे बेसिक ट्रेनिंग आहे, रेकॉर्डेड ट्रेनिंग, ते कम्प्लीट करायचं असते, आणि देन लाईव्ह ट्रेनिंग वरती शिफ्ट व्हायचं असते, जेणेकरून बेसिक्स फर्स्ट क्लिअर झाले पाहिजे. सो ते तुमचे बेसिक्स क्लिअर झाले का? म्हणजे जे रेकॉर्डेड ट्रेनिंग आहे ते तुम्ही अटेंड केलं का, ते कम्प्लीट झालं का, आणि तुमचे डाऊट्स वगैरे क्लिअर झाले का किंवा समजलं का? माझं सक्सेस ब्लूप्रिंट पूर्ण झालंय आणि अफिलिएटचं आता एंडिंगला आलेलं आहे माझं. ते आता 1-2 दिवसामध्ये तेही पूर्ण होईल मग माझं आता. ओके, सेकंड क्वेश्चन हा राहील माझं की लाईक सुरुवात करण्याआधी भीती तर सगळ्यांनाच वाटते, इव्हन मला पण वाटली होती हो. भीती की पैसा पे केल्यानंतर सपोर्ट आणि गायडन्स आणि ट्रेनिंग मिळणार का? तुम्हाला पण वाटली होती का? मी तुम्हाला क्वेश्चन पण व्हॉट्सअपला मी पाठवलेला, मेसेज केलेला हम्म, की हे रिअल आहे की नाही म्हणून. ते वाटत होतं थोडंसं की हम्म, खरं म्हणजे आहे की नाही, कारण की आपण एवढे पैसे भरतोय. पण बिलकुल. नंतर तुमचे व्हिडिओ बघितले मी युट्यूबला, हम्म, त्याच्यानंतर मग माझे सगळे डाऊट क्लिअर झाले. म्हणून अच्छा, मी मग ओके. लगेच
रजिस्ट्रेशन करून घेतलेलं मग. हा, ही गोष्ट तर मी पर्सनली रिलेट करतो, कारण की जिथं अमाऊंट पे करायचं असते तिथं ट्रस्ट एक खूप मोठी गोष्ट असते. लाईक अमाऊंट पे ओके. करायचं आहे तर ट्रस्ट ठेवावं लागते. आणि लाईक जर आपण असं म्हटलं की नाही मला ट्रस्टच नाही आहे, तर मग आपण काही करू शकणार पण नाही. हातातून अपॉर्च्युनिटी निघून जाईल. पण तुम्ही ट्रस्ट ठेवला आणि आता सुरुवात पण केलं, पैसे पण पे केले, हो. पॅकेज घेऊन सुरुवात पण केलं. तर जे डाऊट होतं मनामध्ये की समोर मला ट्रेनिंग मिळेल का, मला सपोर्ट मिळेल का, तर आता याचा आन्सर काय आहे तुमच्या साईडने, की सपोर्ट तुम्हाला मिळत आहे का, ट्रेनिंग तुम्हाला मिळत आहे का? हो, सपोर्ट तर खूप मिळत आहे. आता तुम्ही ज्या लिंक पाठवत आहेत, मी त्या ऍक्च्युली मी सगळ्या अटेंड करते. ज्या न्यू मेंबर असू दे किंवा काही असू दे, मी सगळ्या अटेंड करायचा प्रयत्न करते. हा, जसा वेळ मिळेल तसं मी ट्राय करते. आता मी पण जॉब करते, पण मी आता अच्छा. जॉबवर पण माहिती आहे सगळ्यांना, त्याच्यामुळे ते लोक पण मला वेळ देतात ह्या लेक्चर अटेंड करायला. ठीक आहे, मला चालेल. जवळ-जवळ 1.5-2 तास ते सांगतात स्वतःहून, की "तू लेक्चर ऐक, तू शिकून घे, नंतर आम्हाला पण शिकव." बापरे. त्याच्यामुळे मला ऑफिसमधून पण सपोर्ट भेटतोय खूप हे करायला. अच्छा, हे तर खूप चांगलं ऑफिस आहे तुमचं. हो. ठीक आहे. ओके. सो लाईक एक क्वेश्चन राहील ज्याचा आन्सर तुम्हाला अशा लोकांना द्यायचा आहे जे हा विचार करत राहतात की त्यांना सुरुवात केल्यानंतर सपोर्ट नाही मिळणार. सो त्यांना काय सांगाल तुम्ही, जे लाईक विचार करत राहतात, सुरुवात करायचं तर असते त्यांना, बट त्यांना हाच डाऊट असतो की आम्हाला सपोर्ट मिळेल का, करिअरपेक्षा साईडने आम्हाला गायडन्स मिळेल का, करिअरपेक्षा साईडने मॅनेजर सपोर्ट मिळेल का, ट्रेनिंग्स मिळेल का, आणि जे शिकवलं जाईल ते समजेल काय, ते सोप्या पद्धतीत असते की डिफिकल्ट असते, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांना तर मी एकच सांगेन, की खूप चांगलं आहे करिअर फिक्स. मी खूप सर्च केलं करिअर फिक्स बद्दल नंतर पण, म्हणजे अच्छा. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पण मी सर्च केलं, की अच्छा. काय-काय आहे, कसं-कसं आहे, कसं मला म्हणजे खूप माहिती मिळाली. हम्म. त्याच्यामुळे मग माझा विश्वास अजूनच वाढला. मी माझ्या फ्रेंड्सला पण सांगितलं, पण ते बोलतात, की "आधी तू कर, तू सक्सेस हो, तुझ्या मागून आम्ही पण येतोय." बिलकुल. म्हणलं, "ठीक आहे, मी तुम्हाला सक्सेस होऊन दाखवते, मग तुम्ही पण या माझ्या मागे." ॲक्चुअली मला ते 100%. घरातनं पण सपोर्ट नाहीये. स्वतः माझे मिस्टर पण नाही बोलले मला हे करायला, पण अच्छा. आता हेच जे मी सगळं करते हे त्यांनाही माहिती नाहीये. पण मी हां, हे गपचूप सगळं करते. पण जेव्हा करेन, सक्सेस होईल, तेव्हा त्यांनाही कळेल, की मी का मागे लागत होते त्यांना, की मला सपोर्ट करा. नंतर तेही करतील. पण त्यांना बिलकुल. आधी सक्सेस होऊन दाखवायचंय. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आणि तुम्ही आता रिसेंटली स्टार्ट केले 2-3 दिवसापूर्वी आणि हो. आतापर्यंत लाईक ट्रेनिंग्स अटेंड करत आहात. तुम्हाला समजायला पण सुरुवात झाली, तर हे खूप चांगली गोष्ट आहे. तर तुम्हाला असंच हं. कन्सिस्टंट ट्रेनिंग्स अटेंड करायचं, जशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं जात आहे, तशा पद्धतीने अप्लाय करायला सुरुवात करायचं आणि याच्यामधूनच तुम्हाला रिझल्ट यायला हो. पण सुरुवात होऊन जाईल. बाकी राहिली गोष्ट हसबँडची, की हसबँड नाही म्हणतात, राहिली गोष्ट, आणि हे सेम गोष्ट आमच्यासोबत असते, की आमचे पॅरेंट्स नव्हते मला सुरुवात करण्यासाठी, पॅरेंट्स आणि ज्यांचे पण स्टुडंट आहेत त्यांना पण सेमच सिच्युएशन झाली असेल, की त्यांच्या पॅरेंट्सनी नाही म्हणलं असेल. तर कोणी ना कोणी असतो जो की नाही म्हणतोच. ठीक आहे. तर ही काही खूप नाही मोठी म्हणतो. गोष्ट आहेच नाही. हां. ठीक आहे. हं. बाकी काही प्रॉब्लेम्स असेल, काही डाउट्स असेल तर तुम्ही विचारू शकता. नाही, मी करेन तुम्हाला कॉन्टॅक्ट. आता तरी सध्या काय नाही, सध्या मी ट्रेनिंग घेते. नाही समजलं तर मी कॉन्टॅक्ट करेन तुम्हाला. ओके जी, शुअर. बाय द वे तुम्ही कोणत्या पॅकेजनं सुरुवात केलं होतं? लिगसीने केलेलं. लेगसी पॅकेजनं सुरुवात केलं होतं. देन तुम्हाला मॅनेजर सपोर्ट मिळाला असेल ना करियर फिटच्या साइडने? नाही, अजून तरी नाही, कारण की मी ते अफिलिएट वाली ट्रेनिंग बाकी आहे ना माझी, कंप्लीट नाही झाले. ठीक आहे. म्हणजे तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करतात. फर्स्ट हां, स्टेप बाय असिस्टंट, स्टेप देन करते. हां. एट अँड देन मॅनेजर. हां. ठीक आहे, बरोबर ओके. आहे. हो. बाकी जर मॅनेजरच्या याच्यामध्ये काही पण प्रॉब्लेम आला, लाईक त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नसेल मिळत, काही पण प्रॉब्लेम असेल, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी मॅनेजर कनेक्ट करून देणार. ठीक आहे? ओके, चालेल. ओके जी, थँक यू. थँक नेक्स्ट यू. समृद्धी चव्हाण. समृद्धीची अनम्यूट. जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर अनम्यूट करू शकता. अँड येस. कम्फर्टेबल असाल तर तुम्ही व्हिडिओ सुद्धा ऑन करू शकता. सर इकडे थोडा लाईट इश्यू आहे. काय इश्यू आहे? लाईटचा इश्यू आहे थोडा. लाईटचा इश्यू आहे. ठीक आहे. ओके. हम्म. सो माझं क्वेश्चन हे राहील, फर्स्ट क्वेश्चन हे राहील की तुम्ही कोणतं काम करता? सर मी स्टुडंट आहे. कोणत्या क्लास? 12th पास आहे मी. आता मी BSc कम्प्युटरला फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेलं आहे. ओके, 12th कम्प्लीट झालंय अँड PSC. ठीक आहे. काय रिझन होतं करिअर ऑफिसमध्ये वर्क स्टार्ट करण्याचं? म्हणजे पॅरेंट्सला फायनान्शियली सपोर्ट करण्याचं एकच हेतू बस.
सर्व एज्युकेटेड लोक आले आहेत का माझ्या याच्यामध्ये? सगळे समजदार लोक, कोणीच असं नाही म्हणताय की मला BMW ड्रीम्स घ्यायचंय, मला कार घ्यायची आहे. सगळे आपल्या फॅमिलीला सपोर्ट करतायत. ड्रीम्स तर नंतर पण पूर्ण होतील सर, पण आधी फायनान्शियल सपोर्ट, कारण की मी एक मिडल क्लास फॅमिली मधून बिलॉंग करते ना. ठीक आहे. फर्स्ट पॅरेंट्स, कारण की आतापर्यंत पॅरेंट्सने आपल्यासाठी केलं, तर आता टाइम आहे आपला आपण पॅरेंट्ससाठी करण्याचा, बरोबर? येस. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. ठीक आहे. तर लाईक तुला पण 2-3 दिवसच झाले वाटते ना कॅरेफेस मध्ये स्टार्ट केलेलं? हा, 2 डेज झाले मला. 2 दिवस. येस. ओके, जस्ट अ मिनिट. ठीक आहे. तर आतापर्यंत कॅरेफेच्या साईडने ज्या ट्रेनिंग्स मिळत आहेत, ज्या सेशन्स होत आहेत, ते सर्व काही क्लिअर होत आहेत, समजत आहेत की काही डिफिकल्ट वाटत आहेत? नाही, म्हणजे तुम्ही जे जे लिंक टाकता ना सर ग्रुपवर, ते मी सर्व अटेंड करते. हम्म. काल पण जी अमन सरांची लाईव्ह मीटिंग होती ना, ते पण अटेंड केलेली मी. ठीक आहे. त्यामुळे माझे खूप डाऊट्स क्लिअर झाले. ओके. आणि आता माझं म्हणजे सक्सेस ब्ल्यू प्रिंट आहे ना, त्याचा कोर्स कम्प्लीट झालेला आहे. आणि जे ट्रेनिंग आहे ना, ते बाकी आहे माझं. ठीक. अमन सरांच्या सेशनने फक्त डाऊट्स क्लिअर नाही होत, तर पूर्ण माइंडसेट क्लिअर होतो. माइंडसेट. हा. हा, कारण की याच्यामधून पण मोस्टली जितके पण सेशन अटेंड करतात, याच्यामधून पण 70 to 80% लोक तर लाईक मिडल क्लास फॅमिलीतूनच येत असतील. आणि जो आपला मिडल क्लास फॅमिली असतो ना, ते लाईक फक्त पैशाने मिडल क्लास नसतं, तर आपण आपल्या माइंडसेटने पण मिडल क्लासच असतो. लहानपणापासून आपली सोच पण मिडल क्लासच असते. आपण कधीच मोठा विचार पण नाही करत, कधी मोठे ड्रीम्स पण नाही बघत. आणि अमन सर काय कोणतं काम करतात? तोच काम करतात की माइंडसेट क्लिअर करण्याचा, की बा तुम्ही ठीक आहे मिडल क्लास आहात, बट मिडल क्लास राहायचं नाहीये. मिडल क्लास पासून पण समोर गोष्टी असतात आणि त्याचा विचार करायचा असतो. ते ड्रीम्स क्रिएट करायचे असतात. सो त्यांचे सेशन तर कधी कोणी मिस पण करू नका, गलतीनं पण मिस करू नका त्यांचे सेशन. इव्हन मी सुद्धा मिस करत नाही, मी पण राहतो हमेशा सेशन मध्ये. इव्हन मला आता नीड नाही आहे सेशन अटेंड करण्याची, किंवा कारण की मी स्वतः सेशन देतो, मी स्वतः शिकवतो सर्व काही. सो मला नीड नाही आहे, बट स्टील मी त्यांचे सेशन अटेंड करतो, ते इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला सर्वांना पण सांगणं आहे, अमन सरांचं जेव्हा पण सेशन राहील करिअर फ्रेशर फाउंडरचा, अजिबात मिस करू नका. 100% कुठं पण बिझी असाल, कुठं पण ट्रॅव्हल करत असाल, तो सेशन नक्की अटेंड करत जा. तो खूप जास्त येस. इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तो कालचं सेशन तुला कसं वाटलं? छान होतं. छान होतं. लाईक थोडं तरी असं फील झालं का, की लाईक मी एक दुसऱ्या वर्ल्ड मध्ये आले आहे. आतापर्यंत मी आपल्या पर्सनल वर्ल्ड मध्ये होते, आपल्या पर्सनल लाईफ मध्ये होते, आणि तो सेशन अटेंड करून वाटलं का काहीतरी, की मी यावेळी काहीतरी नवीन ऐकत आहे, नवीन काहीतरी मला कळलं? येस, आता वाटलं की मी काहीतरी नवीन सुरुवात करेल बुवा असं. ओके. बाय द वे, एक क्वेश्चन जो की आतापर्यंत मी कुणालाच नाही विचारलं, तुला विचारत आहे. क्वेश्चन हा आहे की सुरुवात करण्याआधी सर्वांचे अलग अलग प्रकारचे डाऊट्स असतात, अलग अलग प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात. तर सुरुवात Yes. करण्याआधी मला वाटते तुला पण प्रॉब्लेम तर आला असेल, काही ना काही एक असं डाऊट तर आला असेल, ज्यांना असं वाटलं असेल की सुरुवात करू की नको करू. तर तो डाऊट काय होता? ऍक्च्युली सर, तुमचा व्हिडिओ माझ्या मम्मीने बघितलेला होता. अच्छा. तर माझ्या मम्मीने मला दाखवलं की असं असं वर्क आहे असं. हम्म. मम्मीने आणि मीने पर्सनली तुमची सर्व आयडी वगैरे चेक केली. तुम्हाला इन्स्टाला पण बघितलं आणि अच्छा. युट्यूबला तुमचे सर्व लॉंग व्हिडिओज, शॉर्ट्स वगैरे सर्व बघितले. हम्म. मग त्यानंतर असं कुठेतरी वाटलं की नाही बुवा, हे करून आपल्याला फायनान्शियली खूप मदत होईल बुवा, हम्म. आपण करू शकू घरच्यांसाठी. सो मग मी तुम्हाला मेसेज केला हम्म. आणि तुमच्याकडून माझे सर्व डाऊट्स होते ते क्लिअर झालेत. आणि त्या दिवशी मी सांगितलं ना की रेजिस्ट्रेशन करून घ्या बुवा असं. ओके ओके. म्हणजे आधी पूर्ण स्कॅन केलं माझ्या प्रोफाईलला, आणि त्याच्यानंतर जेव्हा हा. सॅटिस्फॅक्शन झालं, त्याच्यानंतर मग डिसिजन घेतलं की बा आता सुरुवात करायला पाहिजे, बरोबर? येस. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सो जे कॉमन क्वेश्चन आतापर्यंत विचारत होतो मी, की आतापर्यंत ज्या ट्रेनिंग्स मिळत आहेत, त्या ट्रेनिंग्स समजत आहेत का आणि क्लिअर होत आहेत का सर्व काही गोष्टी? येस, समजत आहे सर. ओके, ठीक आहे, ग्रेट. सो आता तुमचे काही डाऊट्स असतील तुम्ही विचारू शकता. आता तर काही डाऊट नाहीये सर, पण जर ट्रेनिंग मध्ये आलं ना तसं मी तुम्हाला विचारून घेईल. बिलकुल बिलकुल. तुम्ही कोणत्या पॅकेजने सुरुवात केलं होतं? लेगेसी. लेगेसी पॅकेज. मॅनेजर सोबत कनेक्ट झाल्या? नो सर, ते अफिलिएट ट्रेनिंग नंतर होईल ना. ठीक आहे. ठीक आहे. आता मी सर्वांना एक गोष्ट सजेस्ट करतो, अफिलिएट ट्रेनिंग होण्याच्या आधी पण तुम्ही होऊ शकता मॅनेजर सोबत कनेक्ट. तो ऑप्शन असते मॅनेजरचं, माय मॅनेजरचं. ठीक आहे, वेबसाईट वरती तिथे जायचं, ते लॉक असते, त्याला अनलॉक करण्यासाठी तुम्हाला सक्सेस ब्लूप्रिंट मधले क्वेश्चन विचारले जातात. इव्हन ते अनलॉक झालेलं असतं, कारण की तुम्ही अफिलिएट ट्रेनिंग अटेंड करण्यासाठी सुद्धा त्याला अनलॉक करावा लागतो.
तर माय मॅनेजर अनलॉक राहते ऑलरेडी. तुम्हाला सिम्पली त्याच्यावरती टॅप करायचंय. तिथं मॅनेजरचे डिटेल्स असते, ग्रुपचं लिंक असते. तिथून ग्रुपला जॉईन करायचं आणि मॅनेजरला मेसेज करायचं. ते तुमचे मॅनेजर असतात, तुम्ही त्यांना कधी पण कॉल मेसेज करू शकता. कधी पण मीन्स काय, रात्रीचे 2 वाजता करू नका की सर मला हा डाऊट आहे. कधी पण मीन्स 10 वाजेपर्यंत, मॅक्स 11 वाजेपर्यंत. ठीक आहे, त्यांची पण पर्सनल लाईफ असते. सो हा, Yes. एक गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके जी, थँक्यू. नेक्स्ट. इथे तर खूप सारे मेमी आहेत. सर्वांना घेत बसलो तर खूप जास्त टाइम देणार. आता मी लास्ट 2-3 घेणार आणि त्यांचेच घेणार जे मला स्वतःहून मेसेज करणार की सर मला अनम्यूट करा. नाही नाही, ज्यांचे कॅमेरा ऑन आहे त्यांना घेतो मी. हे हुशार वाटत आहे, मला कॅमेरा ऑन ठेवणार आहे. ठीक आहे, भक्तीजी अनम्यूट करा. हॅलो, हाय सर. हॅलो. आवाज येते तुम्हाला? हो सर. ओके, सो माझं फर्स्ट क्वेश्चन हे राहील की जेवण झालं? हो सर झालं. कायची भाजी? खिचडी केली होती सर. काय खिचडी केली होती. खिचडी गेली होती? हम्म. बापरे, हे तर खूप चांगलं आहे. याची नीड मला आहे, बट मला मिळालं नाही. हेल्थ इश्यू. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, सिरियस सिरियस सिरियस. ओके, सो किती दिवस झाले तुम्हाला करिअर पेस मध्ये वर्क स्टार्ट केलेलं? 2 दिवस झाले सर. 2 दिवस झाले. ठीक आहे, सो मग आता प्रॉपर ट्रेनिंग वगैरे तुम्हाला मिळत आहेत? हो सर, भेटत आहे. ओके, मला ते तुम्ही इंडियाज गॉट लॅटिन काहीतरी ते पाहता का? कोणतरी पाहत असेल ना? नाही सर. त्याच्यामध्ये एक अरुणाचल प्रदेशची मुलगी आली होती बघा, ते वाली एकदम त्यासारखं डिक्ट. मग तिने म्हटलं हो सर, यस सर. बरोबर, मला हसा आला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, सॉरी. अर्ध्या लोकांना तर माहित बी नाही झालं काय म्हणतोय मी. बॅड जोक. ओके, सो सिरियस आता खरंच सिरियस. ठीक आहे, सो माझं क्वेश्चन हे आहे की जे ट्रेनिंग तुम्हाला मिळत आहेत, लाईक 2 दिवस झाले तर तुमच्या आता तर रेकॉर्डिंगच चालू असेल, बरोबर? रेकॉर्डिंग सेशन चालू असतील, तर मग ते तुम्हाला समजत आहेत का की लाईक हो, डिफिकल्ट समजत आहे. क्लिअर समजत होत आहे. आहेत? प्रॉपर नोट्स हो बनवत सर. आहात? हो सर. तुम्ही अरुणाचल प्रदेशचे आहात का? नाही सर, महाराष्ट्र. कुठून? महाराष्ट्रातून कुठून? छत्रपती संभाजीनगर. अच्छा, ठीक आहे. मी क्वेश्चन विसरून गेलो. ओके, सो सक्सेस ब्लू प्रिंट चालू आहे तुमचं? हो सर, उद्यापासून ऍफिलिएट ट्रेनिंग चालू. उद्यापासून अफिलिएट ट्रेनिंग चालू करणार? हो. ठीक आहे, उद्यापासून अफिलिएट ट्रेनिंग चालू करा. बाकी काही प्रॉब्लेम्स, काही डाऊट्स? नाही सर. म्यूट करतो, मला काऊन का हसा येत आहे. थँक्यू सो मच भक्तीजी. वेलकम सर. असंच बोला माझ्या प्रत्येक मीटिंग मध्ये मी हसत तरी राहीन. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. ओके, सचिन जी अनम्यूट. बोला. आवाज येतोय तुम्हाला माझं? हो, आवाज येत आहे. ठीक आहे, कुठं आहात तुम्ही? ओके 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 ओके, दिसलं मला. झालं जेवण सचिनजी? नाही अजून. काऊन नाही झालं? माझं तर झालं. आता जस्ट थोडं बाहेर गेलो होतो तर आता घरी आलो. 8:30 पर्यंत. अच्छा, आणि तुम्ही तर कालच स्टार्ट केलं होतं ना? हो, काल. तर मला नाही वाटत तुम्ही काही ट्रेनिंग वगैरे अटेंड केलं असेल. काल केली होती ना, अमन सरांची केली होती. अमन सरांची केली होती? अच्छा, फर्स्ट सेशन अमन सरांचं केलं होतं लाईव्ह? हो, कसं वाटलं? लाईव्ह. मस्त वाटलं, छान होतं. तुम्ही तर लाईक दुसऱ्या कंपनीतून आलात वाटते ना? फॉरेवर. अच्छा, फॉरवर्ड सोडून इथं आल्या. अहो, सगळे वेलकम करा, सगळेजण वेलकम करा. वेलकम 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 टाईप करा, वेलकम.
वेलकम आहे तुमचं करिअर फिक्स मध्ये. ठीक आहे. सो फर्स्ट डे कसा गेला तुमचा? तेव्हा बेस्ट. ट्रेनिंग चालू आहे. हो, नाही नाही, काहीतरी तुम्ही म्हणत होत्या. ट्रेनिंग मध्ये पहिले ब्लू वालेच चालू आहे. ते ट्रेनिंगच्या साईडला ठेवा. जे सेशन झालं करिअर फिक्सचं अमन सरांचं, तो कसा वाटला तुम्हाला? हा, तो मस्त वाटलं. असं वाटलं किती वेळ चालणार आहे. हम्म. पहिल्याच दिवशी लाईक तुम्हाला लाईव्ह सेशन भेटलं अमन सरांचं, तुम्ही तर लाईक लकी आहात भाई. बहुत बढिया, चांगलं. ठीक आहे. अजून काही तुम्हाला लाईक डाऊट्स वगैरे? नाही, पहिलाच दिवस आहे तुमचे, काय डाऊट राहतील? तुमचे अजून सेशनच नाही झाले. ट्रेनिंग चालू आहे, डाऊट अजून काही मला समजलं नाही. म्हणजे पुढचं म्हणजे कामाची प्रोसेस कसे काय चालू होणार ते. अच्छा, ठीक आहे जी. सॉरी, आम्ही थोडस मजाक किया आहे, स्टार्टिंगला मजाक केलं. चालेल चालेल, काय हरकत नाही. आपली एक माणसं आहे, समजून घेऊ. ओके जी, ओके, थँक्यू सो मच. ठीक आहे. नेक्स्ट. अनिकेत, अनम्यूट अनिकेत. आवाज येतोय तुला माझं? हो, मला नाही येत आहे, बट नाही येत आहे. हा, आता येतोय, आता येतोय. हॅलो, बोला सर. झालं जेवण? नाही, जेवण व्हायचं सर. अच्छा, ठीक आहे. हा आन्सर देऊन माझा दुसरा प्रश्न खराब केलास. नवीन कायची भाजी विचारणार होतो. हट. भाजी तर माहिती नाही. गलत बात. ठीक आहे, ठीक आहे, सिरियस. ओके, सो आतापर्यंत आणि जेवढं मला माहित आहे, कारण की तू वारंवार मला कॉल करतच राहतो, तर मला माहित आहे तुझे ट्रेनिंग सर्व कम्प्लीट झाले आहेत. लाईक तुझं सक्सेस ब्लूप्रिंट पण कम्प्लीट झालाय, अफिलिएट ट्रेनिंग पण कम्प्लीट झालाय, अँड वर्क पण करायला सुरुवात केलंय, कॉन्टेंट पण बनवायला सुरुवात केलंय. ठीक आहे, खूप चांगली गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट. कॉन्टेंट बनवून व्हायचं आहे. अच्छा, बट सक्सेस ब्लूप्रिंट झाले कम्प्लीट. आज सकाळी मग मला फोन म्हणत होता माझं कॉन्टेंट क्रिएशन पण चालू झालं म्हणून. नाही, मीनच म्हटलं, पण बट वेळ नाही मिळाली करायला. वा, हुशार. ठीक आहे, पण बनवायचं उद्यापासून पक्का. स्वतःला टाइम लाईन द्यायचं. उद्यापासून पक्का. ठीक आहे, आज मी सकाळी म्हंटलो कॉन्टेंट बनवणार, सायंकाळपर्यंत ते झालं पाहिजे. नाही झालं तर मी जेवण नाही करणार, असं. ठीक आहे. हा, तर बाकी ट्रेनिंग्स वगैरे प्रॉपरली समजत आहेत? हो, ट्रेनिंग, बट अफिलिएटची ट्रेनिंग मी ना म्हणजे हिंदीमध्ये नाही केली, तुमचीवाली ट्रेनिंग केली अटेंड. हा, मराठीवाले आता करणार ना मी. आणि हा, एक गोष्ट हे पण करणार मी, लाईक अमन सरांना रिक्वेस्ट करणार की माझी ट्रेनिंग डायरेक्ट वेबसाईट वरती पण अपलोड करून टाकावं, जेणेकरून जे पण महाराष्ट्रातले येत आहेत करिअर मध्ये, करिअर फेजचं पार्ट बनत आहेत, सर्वांना माझ्या मराठी सेशनचा ऍक्सेस मिळाला पाहिजे डायरेक्ट वेबसाईट वरती. सो करणार आहे पण लवकरच. बाकी माझ्या मराठी सेशनचा ऍक्सेस तर मिळणारच ना. आता ऑगस्ट मंथची पण स्टार्ट करणार बॅच मी नेक्स्ट 2 ते 3 दिवसामध्ये. आणि करिअर फेजची स्टार्ट झाली आहे म्हणून थोडंसं डिस्टर्बन्स होणार. करिअर फेजची स्टार्ट झाली आहे, बट ते हिंदीमध्ये असते, सो काही प्रॉब्लेम नाही, माझे पण स्टार्ट करतो मधात. तर माझं एक प्रॉब्लेम होता बोला. की जे अफिलिएट ट्रेनिंग आहे ते तर म्हणजे मी ना हिंदीमध्ये केली नाही अटेंड, नाही का, बट तुमची केली अटेंड. ओके, रिसेंटली जुलै महिन्याची. हो, ओके, हा. याच्यात प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे हिंदीमध्ये नाही केली ना, मराठीमध्ये केली. यार, ठीक आहे. ओके, अजून काही डाऊट्स वगैरे? डाऊट्स तर काय नाही, बट भावेश सरांना म्हणजे मेसेज केला होता, बट त्यांनी रिप्लाय केलं नाही. हा, उद्या मंडे आहे ना, उद्या मंडे पासून रिप्लाय यायला सुरुवात होतील मॅनेजरचे. आज संडे आहे आणि कॉल पण नाही, आज तर काय केलं नाही, बट कालच केला त्यांनी. काल मेसेज आणि केला कॉल होता? पण रिसिव्ह नाही केली. काल हो, पण मेसेजचा रिप्लाय आला होता? नाही, काहीच नाही. जेव्हा मेसेज केलं होतं तू लाईक मॅनेजरला, तेव्हापासून काहीच रिप्लाय आला नाहीये? नाही, काहीच नाही. आणि कॉल पण रिसिव्ह नाही केला त्यांना. ओके, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू मला इन्फॉर्म केल्याबद्दल. काय नाव आहे त्यांचं? भावेश सर. ओके, सिम्पली स्क्रीनशॉट काढायचा आहे चॅटचा, कॉलचा, आणि मला सेंड करायचंय. सपोर्ट टीम सोबत कॉन्टॅक्ट हो. करून मी मॅनेजर एकतर चेंज करणार किंवा मॅनेजरला ते इन्फॉर्म केलं जाणार आणि मॅनेजर मग काम करायला सुरुवात करणार. किंवा असं पण असू शकते बघ, आपल्याला वाटते की लाईक
रिप्लाय नाही करत. हो. असं पण असू शकते ना की लाईक हेल्थ पण इश्यू असू शकतो त्यांचं पर्सनली, फॅमिलीमध्ये पण इश्यू असू होऊ शकते, किंवा मग होऊ शकतं की सुट्टीवर असेल कारण की आज संडे आहे, तर होऊ शकतं की सुट्टीवर असेल आणि मंडे पासून कंटिन्यू करू शकतील. तर काही पण रिझन असू शकतात हो. परिस्थिती, कारण की ते पण एक ह्युमन बॉडीज आहे, रोबोट तर नाही आहेत किंवा सगळ्यांना गाईड करणार एका वेळी. सो जर बरोबर. 1-2 दिवस झाले बट स्टील रिप्लाय नाही येत आहे, देन आपलं काम काय, सिम्पली स्क्रीनशॉट काढून मला पाठवणे तुमचं काम आहे, सर्वांचं काम आहे. स्क्रीनशॉट काढून आपल्या मॅनेजरचा की रिप्लाय नाही येत आहे बा, मी डायरेक्ट प्रतीक सरांसोबत कॉन्टॅक्ट करणार, जे की को फाउंडर आहेत करिअर फिटचे, आणि देन ते ऍक्शन घेणार. एकतर मॅनेजर चेंज होणार किंवा मग मॅनेजर सोबत कॉन्टॅक्ट करून ते रिप्लाय करायला सुरुवात करतील, गाईड करायला सुरुवात करतील. ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. ओके, नेक्स्ट श्रेयाजी अनम्यूट. हॅलो, हॅलो सर. कशा आहात तुम्ही? मस्त. मस्त. ठीक आहे, 1 मिनिट हा. ओके, सो थोडं स्वतःचं इंट्रोडक्शन द्या. मी श्रेया. ग्रॅज्युएशन केलं BSc IT मधून. झालं, इंट्रोडक्शन खतम. तुमच्या नावामध्ये सरनेम पण नाहीये. मी श्रेया. तुम्हाला आवाज क्लिअर नाही येत का माझा? हॅलो. नेटवर्क इश्यू होते. ओके, नेटवर्क इश्यू आहे तुमचा. आवाज आता नाही. येतोय? अरे यार. ठीक आहे श्रेया, मी लास्टला घेणार तुला. ठीक आहे. हा. Vivo V2 1111. तुमचं नाव नाही माहितीचे मला. हा, तुम्हीच. अनम्यूटची रिक्वेस्ट आली असेल बघा. हो आली सर. येतोय माझा आवाज? हा जी, क्लिअर आहे. फर्स्ट तर मला हे सांगा, तुमचं नाव काय? मी स्वाती थेटे. अच्छा, नाव तर ठेवत जा कमीत कमी स्वातीची तिथं. विवो म्हणू का मी तुम्हाला, सांगा मी बरं. ठेवलं होतं सर, पण मग ते नाही मी करते ते रिनेम. हा, कधी आणि सगळ्यांना सांगायचं माहिती बघा, एक्सोमी, पोको, iPhone 11, यार नावं ठेवा स्वतःचे, रिनेम करा. तुम्ही मोबाईल नाही आहात, कमीत कमी स्वतःचं नाव तरी ठेवत जा. ठीक आहे. झूम वरती जायचं, तिथं नेम चेंज करून ठेवायचं, जेणेकरून, आणि हा फोटो पण ठेवा, स्वतःचा फोटो ठेवा, जेणेकरून मला दिसेल की कोण आहे. फक्त नाव नाही राहिलं पाहिजे, तर फोटो पण राहिला पाहिजे, जेणेकरून कॅमेरा ऑफ राहिला तर तुमचा फोटो दिसत राहते. ठीक आहे. हे गोष्टी करायच्या आहेत सर्वांना. जसं की हे बघा, माझा व्हिडिओ ऑफ झाला की तुम्हाला काय दिसते, माझा फोटो दिसते, बरोबर. तशा पद्धतीनं झूम वरती जाऊन करून टाकायचं ते. ओके, तुम्हाला तर टाइम झाला, तुम्हाला ट्रेनिंग वगैरे सगळं काही मिळतं सर, मी नाही विचारणार तुम्हाला, राहू दे, बिगिनर साठी आहे. ठीक आहे. बाकी तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करा. ऑल द बेस्ट. काय वाटलं तर तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता. हो सर. आदेश, कम्फर्टेबल आदेश? कम्फर्टेबल. ओके, कम्फर्टेबल. ठीक आहे. आवाज येते माझा? आवाज क्लिअर आहे? हो येतोय. ठीक आहे. आदेश, इंट्रोडक्शन दे स्वतःचं. माझं नाव आदेश आहे, मी महाराष्ट्रातून आहे. ओके, आणि करतो काय आदेश तू? मी शाळा सोबत वर्क करतो. है? सोबत म्हणजे हे करतो काम. म्हणजे म्हणजे आता मी 10th ला आहे. हे भगवान, यार याला म्हणतात तुम्ही शाळेमध्ये शिकत आहे, किंवा हे म्हणतात की मी 10th क्लासमध्ये आहे. शाळेसोबत वर्क करतो म्हणजे काय झालं की शाळेमध्ये तू कोणतं तरी काम करतो, शाळेचा अध्यक्ष आहेस तू. असं कोण बोलतंय यार, सिरियसली. तसं नाही. 10th शाळा करतो, क्लासमध्ये स्कूलमध्ये आहे, 10th क्लासमध्ये, 12th क्लासमध्ये, असं असते आन्सर. ठीक आहे. स्टुडंट आहे. हा, कोणत्या क्लासमध्ये आहे? 10वीला आहे आता.
10th क्लास मध्ये आहे. ठीक आहे. काय रिझन होतं करिअर एनरोल करण्याचा, वर्क स्टार्ट करण्याचा, ऑनलाईन बिझनेस करण्याचा, पैसे वगैरे कमवण्याचा विचार करण्याचा? सगळ्याचे असे फीडबॅक बघून मोटिवेशन भेटतं माझे. अरे यार ते सोड, फीडबॅक वगैरे, डाऊट्स वगैरे ते नाही विचारताय मी तुला तुझं स्वतःचं रिझन विचारताय. कशासाठी ऑनलाईन बिझनेस स्टार्ट केलं, का करिअर जॉईन केलं? रिझन, तुझा पर्सनल रिझन. इंडिपेंडन्स भेटतो स्वतःमध्ये, किंवा असं वर्कला जाऊ नाही शकत त्या टाइप मध्ये. ओके, लाईक बाहेर नाही जाऊ शकत काम करण्यासाठी, तुला पैसे कमवायचे आहेत, तुला इंडिपेंडेंट व्हायचंय म्हणून करिअर मध्ये वर्क स्टार्ट केलं. ओके, ठीक आहे. कुठं हॉस्टेल वरती राहतो की घरी राहतो? मी आता घरी आहे. आता घरी आहे. हा. ठीक आहे यार ब्रदर. ट्रेनिंग वगैरे प्रॉपरली अटेंड करत आहे? किती दिवस झाले सुरुवात केलेला? परवा दिवशी सुरुवात केली. ओके, ठीक आहे. ट्रेनिंग अटेंड करताय प्रॉपरली? हो हो कालचं सेशन अटेंड केलं होतं? हो केलं. समजलं? हो समजलं. ओके यार, ग्रेट. ठीक आहे. म्यूट करू शकता. सुवर्ण झालंय वाटतं ना, मृणाली झालंय ना? बाकी सगळ्यांचे कॅमेरा ऑफ आहेत. आता मी कुणाला अनम्यूट करू? कॅमेरा ऑन करून बसत जा प्लीज. रिक्वेस्ट आहे माझी तुम्हा सर्वांना की प्लीज कॅमेरा ऑन करून बसत जा. हा हे सेशन आहे, हे तुमचं पर्सनल सेशन आहे. हे करिअर फिक्सचं पण सेशन नाही, हे तुमचं पर्सनल सेशन आहे आणि मी तुमचं पर्सनल ट्रेनर आहे. तुम्ही मला डाऊट विचारू शकता, तुम्ही मला आपला प्रॉब्लेम शेअर करू शकता बिझनेस रिलेटेड. तुम्ही बोलू शकता याच्यामध्ये, स्वतः अनम्यूट करून बोलू शकता. ठीक आहे, मी म्यूट वाला सेक्शन पण ऑन करत आहे जेणेकरून तुम्ही स्वतःला अनम्यूट कराल. जर तुम्हाला काही स्वतः अनम्यूट करून बोलायचं असेल तुम्ही बोलू शकता. दिस इज पर्सनल सेशन. सर साहिल गीतेला घ्या, तो आता जॉईन झालाय. हा, सिम्पली लिंक शेअर करायचं. तुमच्या टीम मध्ये कोणी असेल लिंक शेअर करायचं. सो बघितलं तुम्ही सर्वांचे लाईव्ह फीडबॅक. सुरुवात केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग्स मिळतो, प्रॉपर सपोर्ट मिळतो. काही प्रॉब्लेम आला तर माझ्या साईडने तुम्हाला गायडन्स मिळते. जर तुम्ही मोठ्या पॅकेजनं सुरुवात कराल लाईक लेगसी, इन्फिनिटी किंवा प्राईम, तर तुम्हाला प्रॉपर मॅनेजर सपोर्ट मिळतो. सर्व काही गोष्टीचा तुम्हाला सपोर्ट मिळतो आणि गायडन्स मिळतो. तुमचं काम काय असते, सुरुवात करणे. सुरुवात केल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग्स अटेंड करायचं आणि वर्क कंटिन्यू करायचंय. बाकी कुठं पण अडचण आली, काही समजलं नाही तर मी आहे गाईड करण्यासाठी. करिअर सपोर्ट आहे गाईड करण्यासाठी. तुमचे मॅनेजर असतात तुम्हाला गाईड करण्यासाठी. सो आय होप तुमचा हा तर डाऊट क्लिअर झालाच असेल की सुरुवात केल्यानंतर सपोर्ट, गायडन्स, ट्रेनिंग मिळते का? येस, तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग, सपोर्ट आणि गायडन्स मिळतो. अजून जर तुमचे काही डाऊट असतील, अजून जर तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला डायरेक्ट कॉलवरती कनेक्ट होऊन सुद्धा विचारू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये पण माझा व्हॉट्सअप आणि कॉलिंग नंबर दिलाय. त्याचबरोबर कमेंटमध्ये सुद्धा माझा कॉलिंग नंबर दिलाय. तुम्ही त्याच्यावरती डायरेक्ट कॉल करून सुद्धा आपले डाऊट्स क्लिअर करू शकता किंवा व्हॉट्सअपला सुद्धा टेक्स्ट करू शकता. तिथं सुद्धा तुम्हाला माझा रिप्लाय मिळणार. आणि हा, जर तुमचे आता सर्व काही डाऊट्स क्लिअर आहेत, सर्व काही क्लिअर झालंय आणि आता तुम्हाला सुरुवात करायचंय, तर सुरुवात कसं करायचं, रजिस्ट्रेशन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओचं लिंक आहे. त्या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप सांगितलंय की रजिस्ट्रेशन कसं करायचं, सुरुवात कसं करायचं पॅकेज घेऊन. हे संपूर्ण माहिती एकदम स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीनं त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय. सो जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि तशा पद्धतीने स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घ्या. आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर स्क्रीनशॉट काढून मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा. त्याच्यानंतर समोरची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करतो. आणि काही डाऊट्स वगैरे असतील, क्वेश्चन्स वगैरे असतील तर तुम्ही मला कॉल करा आणि आपले डाऊट्स क्लिअर करा. ओके, बाय बाय, टेक केअर.